राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे सोलापूर शहरात एका तृतीयपंथाचा निर्घृणपणे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या खुनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आणि महानगरपालिकेची तयारी करत असलेल्या भावी नगरसेवकाच्या खुनाच्या घटनेनं सोलापूर हादरलंय। आयुब हुसेन सय्यद वय वर्ष 50 राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर असं मृत तृतीयपंथाचं नाव ते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते। त्यांनी प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती। मात्र त्यापूर्वीच त्यांचा खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती देखील ते पालिकेसाठी तयारी करत असल्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते। तोंडावर उशी दाबून हा खून करण्यात आलाय। ही घटना काल शनिवारी दिनांक 27 रोजी दुपारी 3च्या सुमारास उघडकीस आली आहे। याबाबत सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला। हा खून का केला याचे कारण अस्पष्ट आहे। सय्यद यांचे समाजामध्ये चांगले नाव होते। ते सोशल मीडियावरतीही चांगलेच ऍक्टिव्ह होते। ते भिशी चालवत होते। त्यांच्या राहत्या घरातील एका प्लास्टिकच्या डब्यात काही चिठ्ठ्या मिळाल्या। घरात इतर कोणी राहत नाही। नातेवाईक नई जिंदगी परिसरात राहतात। त्यांच्याकडे किमान 40 ते 50 तोळे सोने आहे। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून ते इच्छुक असल्याची चर्चाही होती। तर या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितले की आयुब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते। हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले असून त्यांच्या कानातील सोनेही ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत। आयुब सय्यद हे मित्रांसमवेत शुक्रवारी रात्री घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते। त्यांनी दारूची पार्टी केली अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली। त्यांच्या घरासमोर 2 सीसीटीव्ही कॅमेरे दिसले। घरात डीव्हीआर नाही। मध्यरात्री तिघे जण आयुब यांच्याच दुचाकीवरून पसार झाल्याचे इतर सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना दिसून आले आहे। सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी तपास सुरू केला आहे।